वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा मंगलमूर्ती मोरया। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरु कचरनाथ स्वामी महाराज की जय। आजच्या या सत्संग कार्यक्रमामध्ये आपण भक्तीचे प्रकार कोणते आहेत आणि कोणकोणत्या मार्गाने आपल्याला भक्ती करता येते ईश्वराची, परमात्म्याची, सद्गुरूंची, तर या भक्तीचे प्रकार आपण अभ्यासणार आहोत। या अगोदर आपण मनुष्याच्या प्रवृत्ती आणि त्याप्रमाणे त्याचं झालेलं वर्गीकरण म्हणजे बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध हे 4 प्रकार आपण त्याच्या वृत्तीप्रमाणे जे होतात तयार ते बघितलेले आहेत। आता जेव्हा बद्ध मुमुक्षुच्या वाटेला लागतो, भक्तीच्या वाटेला लागतो, तेव्हा हा प्रश्न नक्कीच पडतो की भक्ती नेमकी कशी करायची, मी ईश्वर भक्ती कशी करू शकतो। आणि हाच प्रश्न अर्जुनाचा नातू राजा परीक्षिती यांनी व्यासमुनींचे चिरंजीव शुकदेवजी महाराज यांना विचारला आणि त्यातून निर्माण झालं ते श्रीमद भागवत। तर शुकदेवांनी राजा परीक्षितीला उपदेश करत असताना 9 प्रकारच्या भक्ती या सांगितलेल्या आहेत भागवतामध्ये। त्याला आपण नवविधा भक्ती असं म्हणतो। श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणपादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्य आत्मनिवेदना असं एका श्लोकामधून भगवान शुकदेवांनी भागवतामध्ये या नवविधा भक्तीचं वर्णन केले। तर या नवविधा भक्तीमधला पहिला जो प्रकार आहे भक्तीचा तो म्हणजे श्रवण भक्ती। श्रवण भक्ती हा बद्धाचा मुमुक्षुकडे होणारा प्रवासामध्ये खूप मदत करणारी भक्ती म्हणजे श्रवण भक्ती। श्रवण भक्तीचा अर्थ असा आहे की ईश्वराविषयी, गुरुविषयी, परमात्म्याविषयी, भगवंताविषयी जे काही तुम्हाला ऐकता येईल, जे काही श्रवण करता येईल ते करणं, जास्तीत जास्त ऐकण्याचा प्रयत्न करणं म्हणजे श्रवण भक्ती। आज समस्त मनुष्य जातीला बोधपर ठरलेले जे 2 ग्रंथ आहेत ते म्हणजे एक श्रीमद भगवद्गीता आणि दुसरा म्हणजे श्रीमद भागवत। हे दोन्ही ग्रंथ एका श्रवण करणाऱ्यामुळं जन्माला आलेले आहेत। म्हणजे अर्जुन हा भगवान श्रीकृष्णांना जेव्हा म्हणतो की हे काय आहे मला समजून सांगा, थोडं विस्तार करून सांगा, आणि या प्रश्नाच्या उत्तराखातर आणि ऐकणारा भक्तश्रेष्ठ अर्जुन असल्यामुळं भगवंतानं भगवद्गीता सांगितली। इथं सुद्धा राजा परीक्षिती हा एक चांगला श्रवण करणार असल्यामुळं शुकदेवांच्या मुखातून श्रीमद भागवताचा जन्म झाला। म्हणजे या दोन्हींचा लाभ आपल्याला जो झाला आहे त्याला मूळ कारणीभूत आहे ती श्रवण भक्तीच आहे। श्रवणाला खूप महत्त्व आहे। आपण जे वाचतो त्यापेक्षा जे श्रवण करतो
ते आपल्याला खूप चांगलं समजतं. साधं उदाहरण सांगायचं म्हटलं तर शालेय जीवनामधली सर्व पाठ्यपुस्तकं ही दुकानात उपलब्ध असतात, दुकानात ती मिळतात. शाळेमध्ये याच पाठ्यपुस्तकामधलं सगळं शिकवलं जातं. मग तरीही ही पुस्तकं घेऊन आपण नेमके शाळेत का बरं जातो? कारण ते पुस्तक फक्त घर बसल्या वाचून आम्हाला तितकंसं समजणार नाही. पण जेव्हा तेच पुस्तक, त्या पुस्तकातले धडे जेव्हा आमचे शिक्षक आम्हाला सांगतात, शिकवतात आणि आम्ही जेव्हा ते ऐकतो काळजीपूर्वक, तेव्हा ते खूप चांगल्या पद्धतीनं आम्हाला समजतात. या धड्यांच्यामधून नेमकं काय शिकायचं आहे, नेमका बोध काय घ्यायचा आहे, हे आपल्याला श्रवणानं कळतं. आणि म्हणून मुलं दप्तर घेऊन शाळेला जातात आणि ते पुस्तक आपल्या गुरुकडून समजून घेतात, आपल्या शिक्षकांच्याकडनं समजून घेतात. कदाचित हे तुम्हाला माहिती असेल, तुम्ही अनुभव या गोष्टीचा घेतला असेल की जो विद्यार्थी शाळेमध्ये शिक्षक शिकवत असताना लक्षपूर्वक ऐकतो, त्याला फारसा अभ्यास करावा लागत नाही. कारण तो धडा, तो विषय त्याला पक्का समजतो. एकदा शाळेत शिकवत असताना जर लक्षपूर्वक ऐकलं आणि तो धडा घरी आल्यानंतर फक्त एकदा जरी वाचला तरी तो चांगला पक्का लक्षात राहतो. परीक्षेच्या वेळेस तो आठवतो सुद्धा. म्हणजे श्रवणामध्ये इतकी ताकद आहे की श्रवण जे तुम्ही करता ते तुमच्या बुद्धीवरती पटक्यात त्याचा प्रभाव होतो किंवा तुम्हाला ते लगेच आत्मसात होतं. म्हणून सगळ्यात पहिली भक्ती श्रवण भक्ती सांगितली आहे. आजकाल माणसांना सगळ्यात मोठी समस्या आहे की कुणी कोणाचं ऐकत नाही. श्रवण जर केलं तर अज्ञान दूर होऊ शकतं. पण श्रवण करत असताना सुद्धा काय भाव ठेवून तो श्रवण करतोय याला अत्यंत महत्त्व आहे. आपण बारीक जर अभ्यास केला, कुरुक्षेत्रावरती भगवान श्रीकृष्ण जेव्हा अर्जुनाला भगवद्गीता सांगत होते, तेव्हा त्याच भगवद्गीतेचा लाभ इकडे राजवाड्यात बसलेल्या संजयाला सुद्धा होत होता. आणि तो संजय धृतराष्ट्राच्या सिंहासनाजवळ बसून ही सर्व भगवद्गीता धृतराष्ट्राला सुद्धा सांगत होता. म्हणजे एकाच वेळेस भगवान श्रीकृष्ण बोलतायत आणि तिघजण ऐकतायत. एक अर्जुन, एक संजय आणि तिसरं पात्र म्हणजे राजा धृतराष्ट्र. पण या भगवद्गीतेचा खरा लाभ या श्रवणाचा जर कोणाला झाला असेल तर तो फक्त अर्जुनाला झाला. अर्जुनाच्या जीवनामध्येच परिवर्तन बघायला मिळालं. फक्त अर्जुनच भक्तश्रेष्ठ होऊ शकला, पण अर्जुनाच्या जीवनामध्ये जे परिवर्तन झालं गीता उपदेशानं, ते परिवर्तन संजयाच्या जीवनामध्ये झालेलं बघायला मिळत नाही. किंवा तसं काही परिवर्तन धृतराष्ट्राच्या जीवनामध्ये झालेलंही बघायला मिळत नाही. म्हणजे श्रवण तिघांनी पण केलं, पण तो श्रवण करताना काय भाव होता हा भावही महत्त्वाचा आहे. तर त्या श्रवणाचा आपल्याला तसा फायदा होईल. श्रवण करता जर चांगला असेल आणि जर लक्षपूर्वक तो संतांची वचनं ऐकत असेल, गुरुवचन ऐकत असेल, भगवंताविषयी ऐकत असेल, तर त्याच्या वृत्तीमध्ये, चित्तवृत्तीमध्ये, वर्तणुकीमध्ये खूप मोठा परिणाम बघायला मिळतो. म्हणजे ऐकलं पाहिजे. आज अनेक पालक म्हणतात की आमची मुलं ऐकत नाहीत. पती म्हणतो माझी पत्नी ऐकत नाही, पत्नी म्हणते माझा पती ऐकत नाही. कुणी कुणाचं ऐकत नाही ही सगळ्यात मोठी समस्या आहे. दुसरा एक ऐकण्यातला असा प्रकार असतो, कधी कधी आपण एखाद्या शास्त्रीय संगीताच्या मैफिलीला जातो, मग शास्त्रीय गायन असतं किंवा शास्त्रीय तबलावादन असतं आणि बघा पुढच्या रांगेत बरीचशी या क्षेत्रातली दिग्गज मंडळी बसलेली असतात, अभ्यासू मंडळी बसलेली असतात. म्हणजे तबल्याचा कार्यक्रम असेल तर तबल्यातलं शास्त्रीय
शिक्षण ज्याचं झालं आहे किंवा ज्याला तबल्यातलं शास्त्रीय माहिती आहे अशी माणसं ही प्रमुख पाहुणे म्हणून अतिथी म्हणून पुढं बसलेले असतात. आणि ही जेव्हा समोरच्या कलाकाराला ऐकत असतात तेव्हा बऱ्याच वेळेला हा भाव असतो की कितपत खानदानी वाजवतोय, कितपत सखोल वाजवतोय, कितपत क्लिष्ट रचना वाजवू शकतोय. म्हणजे ऐकताना भावच हा आहे की विश्लेषण करायला एक विश्लेषण बुद्धीनं तो ऐकत असतोय. आणि त्या दोन रांगा सोडून मागं जी सगळे प्रेक्षक मंडळी बसलेली असतात ही त्या तबल्याच्या वादनाचा आनंद लुटण्यासाठी आलेले असतात. त्यांना शास्त्र काही समजत नाही, त्यांना त्या रचना काही समजत नाहीत, पण त्यांना एवढं समजतं की हे गोड आहे, हे ऐकायला खूप सुंदर आहे. आणि ते बरोबर पाहिजे तिथं टाळी वाजवत असतात, पाहिजे तिथं आनंद व्यक्त करत असतात आणि अगदी मनमुराद आनंद लुटत असतात. तो आनंद मात्र समोर जी बसलेली पब्लिक आहे म्हणजे विश्लेषण करण्याच्या भावनेनं जे ऐकतायत फक्त तबला, त्यांना या आनंदाचा लाभ नसतो, कारण ते त्यात नसतातच. मुळात शास्त्रीय गायन चालू आहे तर त्या गायनातली काही तज्ज्ञ मंडळी पुढे बसलेली असतात आणि पुढचा कसा चुकतोय, कुठं चुकतोय याबद्दल तर्कवितर्क करण्यामध्ये, विश्लेषण करण्यामध्ये मंडळी गुंतलेली असतात. त्यामुळे त्यांना त्या गाण्याचा आनंदच मिळत नाही. पण मागं जी मंडळी फक्त हे गाणं ऐकायला आलेत, हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम ऐकायला आले, त्यांना मात्र तृप्ती होते. त्यांना ह्याच्याशी काही घेणं नसतं की एक स्वर चुकला, एक तीव्र लागला, एक कोमल लागला, तो गायक इथं थोडा घसरला, याच्याशी या मंडळींना काही घेणं नसतं. या मंडळींना त्याच्यामध्ये फक्त निखळ आनंद दिसतो. अशीच परिस्थिती अध्यात्मात सुद्धा आहे. अध्यात्मामध्ये लोक वेगवेगळे ग्रंथ अभ्यासत असतात, ज्ञानेश्वरी अभ्यासत असतात, दासबोध अभ्यासत असतात, गाथा वाचत असतात. आणि या सगळ्यामधून आपलं परिवर्तन व्हायच्या ऐवजी कधी कधी याच्यातून एक स्पर्धा निर्माण होते की तुमचं ज्ञान किती, माझं ज्ञान किती, तुम्हाला ज्ञानेश्वरी किती कळाली, मला ज्ञानेश्वरी किती कळाली. आणि हे अल्प विद्वान माणसं, आपण असं म्हणू की अल्पज्ञानानं विद्वान झालेली माणसं, ही एकमेकाबरोबर भगवत भक्तीचा आनंद लुटण्याऐवजी वादविवादामध्ये आनंद निर्माण होतो यांना, आणि त्यामध्ये ही मंडळी गुंतलेली असतात. म्हणजे श्रवण आपण काय करतो तर ते श्रवण करताना आपला भाव कसा आहे, हा भाव ही खूप महत्त्वाचा आहे. आपण एकचित्तपणे जर श्रवण केलं तर ते आपल्या शरीराच्या कणाकणामध्ये भिनून जातं. बघा, श्रवण करता कसा असावा. मुळात अर्जुनाचं इतकं मोठं कौतुक आहे की युद्धभूमीसारख्या प्रसंगामध्ये सुद्धा अर्जुन ज्ञान ग्रहण करण्यासाठी समर्थ आहे, किंवा त्याची मानसिक तयारी आहे ज्ञान ग्रहण करण्याची. आता युद्धभूमी हा किती मोठा प्रसंग आहे, आणि अशा वेळेस आध्यात्मिक ज्ञान स्वीकारण्याची मनस्थिती असणं ही सुद्धा किती मोठी गोष्ट आहे. मुळात ही मानसिकता असावी लागते ऐकण्याची. याहीपेक्षा मला खूप कौतुक वाटतं की जे राजा परीक्षितीचे वडील अभिमन्यू, अर्जुनाचे पुत्र, ह्या अभिमन्यूनी बघा आईच्या गर्भामध्येच ऐकलं. प्रसंग असा आहे की सुभद्रेला भगवान श्रीकृष्ण हे पहिल्या बाळंतपणासाठी माहेरी घेऊन जात आहेत. ते स्वतः रथ चालवत आहेत आणि सुभद्रा पाठीमागे त्यांची बहीण बसलेली आहे जी अर्जुनाची पत्नी आहे. आणि ह्या प्रवासादरम्यान सुभद्रा भगवान श्रीकृष्णांना प्रश्न जो विचारते, जी चर्चा सुरू आहे ती सुद्धा बघा युद्धावरती चर्चा सुरू आहे, म्हणजे पराक्रमावरती चर्चा सुरू आहे. आणि ती विचारते की अरे दादा, मी युद्धामध्ये चक्रव्यूहाची जी रचना असते याच्याबद्दल खूप मला उत्सुकता ऐकायची, तर तू तर युद्धपारंगत आहेसच, सर्वज्ञ आहेस, तर मला तुझ्या तोंडून ऐकायचं की ही रचना असते कशी. आणि भगवान श्रीकृष्णांना पण आनंद झाला आणि ते आपल्या ह्या प्रिय बहिणीला युद्धामधली चक्रव्यूहाची रचना कशी असते
आणि त्या चक्रव्यूहामध्ये कसं योद्ध्याला घुसता येतं याबद्दल सखोल माहिती तिला सांगतात. आणि सांगताना ती पण इतकी जिथं भगवान श्रीकृष्ण बोलत आहेत तर त्यांचं बोलणं किती मधुर असेल. आणि त्या बोलण्यामध्ये ती गुंग झाले, ऐकते 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 आणि तिला कधी झोप लागली तिला कळालेलंच नाही. आणि जेव्हा मागे वळून श्रीकृष्ण बघतायत तेव्हा चक्रव्यूहामध्ये घुसण्यापर्यंतचा भाग सांगून झालेला आहे. आणि आता पुढं चक्रव्यूह भेदल्यानंतर बाहेर कसं पडायचं हा भाग सांगायच्या अगोदरच त्यांनी मागे जेव्हा बघितलं तेव्हा बघितलं की सुभद्रा झोपलेली आहे. आणि मग त्यांनी तो पुढचा भाग सांगितला नाही तिला की ती विश्रांती घेते तर विश्रांती घेऊ दे. आणि गर्भामधल्या अभिमन्यूनं हा एवढाच भाग ऐकला आहे. बघा, माणसं मोठी झाली 70-80 वर्षाची झाली तरीही त्यांची ऐकण्याची क्षमता नसते. ते ऐकायला तयार नसतात. ते म्हणत असतात की माझा ऐका. प्रत्येकाचा आता अट्टहास असा आहे की तुम्ही सगळे माझा ऐका, पण मी काहीतरी ऐकायची माझी तयारी अजिबात नसेल तर माझ्यासाठी ज्ञानाची कवाडं कायमची बंद होतात. भक्तीवरती चालायचं असेल तर जास्तीत जास्त ऐकलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे. मग यामध्ये ज्ञानेश्वरी असेल, तुकाराम महाराजांची गाथा असेल, एकनाथ महाराजांचं भागवत असेल, हे सगळं आपण ऐकलं पाहिजे. जिथं म्हणून हे आपल्याला ऐकायला मिळेल तिथं हे श्रवणाचा लाभ, कारण ही श्रवण ही भक्तीच आहे. जर मी काहीतरी भगवंताविषयी ऐकलं अर्धा तास तर हे माझं कर्म हे भक्तिकर्म म्हणून गणलं जाईल. एखाद्या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं पारायण सुरू आहे, मी अर्धा तास ते पारायण ऐकलं, महाराजांच्या ओव्या ऐकल्या, माऊलींनी लिहिलं सुंदर ओव्या ऐकल्या तर माझी अर्धा तास भक्तीच झाली. आणि ह्या श्रवण भक्तीतून भगवंताबद्दल प्रेम आपल्या जीवनामध्ये आपल्या मनामध्ये उत्पन्न होत असतं. जितकं आपण ऐकतो तितकं आपल्याला आपल्या उपास्य दैवताबद्दल प्रेम उत्पन्न होतं. म्हणून आपल्या इष्टदेवतेबद्दल आपल्या सद्गुरूंच्याबद्दल ज्या देवाची आपण उपासना करतो त्याच्या जास्तीत जास्त आपण ऐकलं पाहिजे. जो ऐकतो त्याच्याकडे आपोआपच एक नम्रतेचा भाव येतो, कारण ऐकणं हा एका विद्यार्थ्याचा गुणधर्म आहे. आणि जोपर्यंत हा गुणधर्म आपल्याकडे आहे तोपर्यंत आपण ज्ञान ग्रहण करण्यासाठी समर्थ असतो, कारण एक विद्यार्थीच ज्ञान ग्रहण करू शकतो. जोपर्यंत आपली ऐकण्याची वृत्ती आहे शांतपणे तोपर्यंत आपल्यासाठी सगळी ज्ञानाची कवाडं मोकळे आहेत, उघडे आहेत. चारही बाजून आपण ज्ञान ग्रहण करू शकतो. पण जेव्हा आपला असा भाव होतो की मला आता काहीतरी कळतंय, मला आता काहीतरी समजतंय, तेव्हा मग आम्ही इतरांचं ऐकायचं बंद करतो आणि ही अपेक्षा ठेवतो की सगळ्यांनी माझं ऐकावं, आपलं ऐकावं. आणि खऱ्या अर्थानं ही वेळ ही आपल्या प्रगतीमध्ये आलेला सगळ्यात मोठा अडथळा असतो. जेव्हा आपण असं म्हणतो की आता सगळे माझं ऐका. मी बघितलं आहे की अनेक संत सद्गुरू हे इतरांची कीर्तनंसुद्धा अत्यंत आवडीनं ऐकताना बघायला मिळतात. आणि प्रश्न कधी कधी पडतो की यांच्या प्रवचनाला हजारो लोक जमतात आणि हेच प्रेक्षकांच्यामध्ये बसून एखादं कीर्तनसुद्धा तेवढ्याच आवडीनं ऐकू शकतात. ही खरं तर खूप मोठा गुण आहे घेण्यासारखा त्यांचा. आणि त्यांच्याच संप्रदायातल्या लोकांच्या बरोबर बसून ते ऐकतात. मग त्यांच्या मनामध्ये हा भाव निर्माण होत नाही की हे सगळे माझे अनुयायी आहेत, मला सद्गुरू मानणारे लोक आहेत आणि त्यांच्यापुढं मी प्रेक्षक म्हणून बसून एका कीर्तनकाराला पुढं उभं करून मी त्यांचं जर ऐकत बसलो तर हा माझा कमीपणा नाही का, असं तीळ मात्र त्यांच्या मनामध्ये येत नाही. आणि ते त्या कीर्तनाचा आनंद घेताना आपल्याला दिसतात. हा खरं तर मनाचा मोठेपणा आहे. श्रवण भक्तीला सगळ्यात गरजेचा आहे तो मनाचा मोठेपणा. जेव्हा आपण मी अज्ञानी आहे, मला काहीतरी शिकायचं आहे, मला काहीतरी जाणून घ्यायचं आहे असं आपण मनापासून म्हणू,
तेव्हाच आमच्यापर्यंत ते ज्ञान येईल. पण जेव्हा आपण म्हणू की आता मला सगळं काही कळालं आहे, मला काही जाणून घ्यायचं नाही, तेव्हा कुणीही आपल्याला सांगायला येणार नाही. म्हणजे लोक म्हणतील त्याला कशाला सांगता, त्याला त्याची काही किंमत नाही, तो अतिशहाणा आहे. आणि मग आपण असं म्हणतो, आपल्याकडे मराठीमध्ये एक म्हण आहे, अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे. तर अर्धवट ज्ञान हे कधी घातक असतं. तर आणि मनुष्य हा आजन्म विद्यार्थी असतो, कारण हे ज्ञान म्हणजे हा महासागर आहे, शिकेल तितकं कमी आहे. त्यामुळं आपण अविरतपणे ज्ञान ग्रहण करण्यासाठी तयार असलं पाहिजे. मग जिथं जिथं जे जे म्हणून चांगलं आपल्याला ऐकायला मिळेल ते आपण ऐकलं पाहिजे. आणि जर ह्या ऐकण्याला जर एका भक्तीचा दर्जा आहे तर अत्यंत सोपं काम आहे की माझं हे कर्म, हे ऐकणं म्हणजे भक्ती कर्म म्हणून गणलं जाणार आहे. मग मी जास्तीत जास्त ऐकलं पाहिजे, कारण जे आपण ऐकतो त्याचा प्रभाव आपल्या विचारांच्यावर पडतो. आणि जसे आपले विचार असतात तशा आपल्या कृती असतात. एका जंगलामध्ये एका पोपटाच्या घरट्यामध्ये 2 पिलं होती छोटी. आणि ती पिलं खूप गोंडस होती. तर त्या ठिकाणहून एक साधू चाललेले होते. तर त्यांना ते एक पिल्लू आवडलं. त्यांनी एक पिल्लू घेतलं सोबत आणि ते आपल्या आश्रमात गेले. त्याच रस्त्याने एक दरोडेखोर, वाटेतल्या वाटसरूंना लुटणारा चोर, त्याला एक दुसरं पिल्लू आवडलं आणि तोही ते पिल्लू घेऊन गेला. दोन्ही पिलं एकाच आईची, एकाच माता पित्याच्या पोटी आलेली, पण वेगवेगळ्या ठिकाणी ही मोठी होऊ लागली. जे पिल्लू आश्रमामध्ये मोठं होते ते बघतंय आसपासला परिसर आणि इथलं वर्तन. तर इथं नमस्कार केला जातो, या बसा, तुमचा प्रवास कसा झाला, सगळे छान आहेत का, घरचे बरे आहेत का, हे सगळं तो ऐकतोय. आणि त्या पोपटाच्या पिल्ल्यावरती तेच संस्कार होतात आणि तो तेच बोलायला चालू करतो, या बसा, कसे आहात. त्या विरुद्ध याच पिलाचा भाऊ दुसरा पोपट हा त्या दरोडेखोराच्या टोळीमध्ये मोठा होतोय. त्या टोळीमध्ये धरा, मारा, पकडा याच्याशिवाय दुसरं काहीच ऐकायला मिळत नाही. दिवस रात्र हेच धरा, पकडा, मारा, लुटा. आणि तो पोपट हेच शिकतोय, धरा, पकडा, मारा आणि लुटा. बघा, जसे श्रवण संस्कार झाले तसेच बोल बाहेर पडले. म्हणून तुम्हाला जर अध्यात्मामध्ये प्रगतीपथावरती अग्रेसर व्हायचं असेल, एक चांगला मुमुक्षू आणि त्यातून चांगला साधक म्हणून स्वतःचं जीवन घडवायचं असेल, तर तुम्ही जास्तीत जास्त चांगलं ऐकलं पाहिजे. संगत गुण हे ऐकणं म्हणजे तुम्ही जेव्हा चांगल्या माणसाच्या संगतीमध्ये जाल तेव्हा तुम्हाला चांगलं ऐकायला मिळेल. तुकाराम महाराज म्हणतात, असंगाशी संग प्राणाशी गाठ, की चुकीच्या माणसाशी जर संग केला तर कधीतरी तो आपल्या प्राणावर बेतू शकतो. पण जर चांगल्याचा संग केला, जसं चंदनाच्या झाडाजवळ बोरीचं जरी झाड असलं तरी त्याला सुवास निर्माण होतो, सुवास येतो, तसं जर संतांच्या संगतीमध्ये राहिला तर ईश्वराविषयी, भगवंताविषयी खूप गोड ऐकायला मिळेल, श्रवण करायला मिळेल. कारण ते स्वतः ईश्वराच्या भक्तीमध्ये ओतप्रत डुंबलेले आहेत, स्वानंदामध्ये डुंबलेले आहेत. त्या परमात्म्याचं साक्षात दर्शन त्यांना झालं आहे. तर ते ईश्वराविषयी, परमात्म्याविषयी अधिक चांगलं सांगू शकतील. आणि मग त्यांच्याकडून जेव्हा तुम्ही सारखं 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 ऐकाल, ज्याला आपण सत्संग म्हणतो, तो ऐकत जाल, तेव्हा तुमच्या मनामध्ये आपोआपच ईश्वराबद्दल अतिशय निरतिशय असं प्रेम निर्माण होईल, भाव निर्माण होईल. आणि भावे विण देव न कळे निसंदेह
गुरुविना अनुभव कैसा कळेल. जेव्हा भाव निर्माण होईल, जेव्हा तळमळ निर्माण होईल त्या ईश्वराच्या दर्शनाची, तेव्हा तुम्ही साधक म्हणून पुढे येऊ शकता. तेव्हा तुम्ही त्या तळमळीनं साधना करू शकता. तर म्हणून श्रवण भक्तीला नवविधा भक्तीमध्ये अत्यंत महत्त्व आहे. जिथं जिथं जे जे चांगलं ऐकायला मिळेल ते आपण ऐकलं पाहिजे आणि या श्रवण भक्तीचा लाभ घेतला पाहिजे. आपण त्यामधल्या त्रुटी न शोधता, ते चुकीचं, ते असं आहे तसं आहे न म्हणता, आपण जेवढं चांगलं ते घेतलं पाहिजे. जे चांगलं वाटलं ते घ्या, जे चांगलं वाटत नाही आहे ते झटकून टाका. एखाद्या लहान मुलानं तुम्हाला समजा सुविचार दिला, नेहमी खरे बोलावे, नेहमी खरे बोलावे, हा सुविचार एखाद्या लहान मुलानं सांगितला, तर तो तुमच्यापेक्षा लहान आहे, मग तो आम्हाला काही शहाणपण सांगतोय, याला काय कळतंय असं न म्हणता, विचार चांगला आहे ना, तर तो ऐकायला काय हरकत आहे. वा वा वा, छान बाळ, तू खूप सुंदर सुविचार सांगितलास असं म्हणायला हरकत काय आहे. तेवढा मनाचा मोठेपणा आपण का दाखवू नये. तर तेवढा मनाचा मोठेपणा जेव्हा आपण दाखवू तेव्हा आपण एक चांगले श्रावक होऊ, आपण चांगलं ऐकू शकतो आणि तरच आपल्या हातून चांगली श्रवणभक्ती होऊ शकते. आपण ऐकलं पाहिजे. समाजामध्ये जे काही दुर्गुण आहेत, एखादा मोठा व्यक्ती आहे तरी पण तो चुकीचं काम करतोय, तर तो केवळ वयाने मोठा आहे म्हणून त्याचा स्वीकार करू नका. जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे. आणि एखाद्या लहान मुलानं चांगलं सुभाषित सांगितलं तर ते ग्रहण करायची ताकद ठेवा. मग तो लहान, वयाने लहान, बुद्धीने लहान असं म्हणून त्याच्यामध्ये वादविवाद उत्पन्न करण्याचं काहीच कारण नाही, विश्लेषण करण्याचं काहीच कारण नाही. जे चांगलं ते घ्या. जे दूध आपल्या घरामध्ये येतं ते आपण गवळ्याला विचारतो का की हे कुठल्या म्हैशीचं, ती म्हैस धुतली होती का, ती काय खाते, तिला कसला चारा दिला जातो, ती कोणाच्या घरात आहे, हे आपण काहीच बघत नाही. आपल्याला मतलब दुधाशी असतो. तसं श्रवण करत असताना जे चांगलं ते घ्या आणि ते आत्मसात करा. फक्त ऐकून ते ठेवू नका. आणि ऐकल्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा भाग तो आहे की मनन आणि चिंतन. जी गोष्ट आपण ऐकली तिचं आपण मनन करावं, चिंतन करावं. जेव्हा आपण मनन आणि चिंतन करू तेव्हा ती गोष्ट जी आपण ऐकलेली आहे ती आपल्या मनावरती अगदी कोरली जाते, न पुसण्या इतकी कोरली जाते. म्हणून मनुष्य 70-80 वर्षाचा जरी झाला तरी त्याला पाडे अगदी तोंडपाठ असतात, कारण ते खूप मन लावून ऐकलेले असतात, मन लावून पाठ केलेले असतात. त्याचं चिंतन मनन खूप केलेलं असतं, म्हणून ते पाडे आयुष्यभर विसरत नाहीत. पण पुढच्या जीवनामधला अभ्यास हा एवढा मन लावून केलेला नसतो, म्हणून तो आठवत नाही. जर श्रवण आपण एकचित्तानं केलं, दृढभावानं केलं, भाव चांगला ठेवून, याच्यातून मला आनंद मिळायला पाहिजे. जसं शास्त्रीय तबला ऐकणारे आणि गाणं ऐकायला येणारे त्यांना काही शास्त्र कळत नाही, पण त्यातला आनंद मात्र कळतो. तसं नाही कळालं शास्त्र मला, पण त्यातला आनंद कळाला. कोणती रचना वाजवली, कोणता कायदा वाजवला, कोणता रेला वाजवला तबल्यावरती, हे नाही कळालं म्हणून काही बिघडत नाही. मला तबला ऐकताना आनंद झाला ना, हा आनंद महत्त्वाचा आहे. त्यामुळं तुम्ही कुणाचंही प्रवचन ऐका, कुणाचंही कीर्तन ऐका, कुठं भागवत कथा चालू असेल तिथं ऐका, कुठल्याही संतांचा सत्संग ऐका, पण ऐका. कारण जितकं तुम्ही ऐकाल तितके तुम्ही परिपूर्ण व्हाल. जितके तुम्ही ऐकाल तितके चांगले संस्कार तुमच्या मनावरती होतील. आणि जितकं चांगलं ऐकून त्याचं चिंतन आणि मनन तुम्ही कराल तितके चांगले गुण तुमच्या वर्तणुकीतून दिसतील, म्हणजे तुमच्या आचरणातून दिसतील. आणि म्हणून मित्रो, श्रवणभक्तीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आपण ऐकत राहिलं पाहिजे, जे ऐकतो त्याचं चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, विचार केला पाहिजे. आणि ह्या भक्तीला काहीच लागत नाही. सांगणारा सांगत असतो, आपण फक्त शांतपणे ऐकायचं असतं. त्यातलं बरं वाईट शोधायचं, जे चांगलं वाटतंय
ते आपल्या जीवनामध्ये कसं उतरवता येईल यासाठी प्रयत्न करायचा, ही श्रवण भक्ती. बाबांनी खूप लोकांना खूप सांगितलं. बाबा देहात असताना बाबांनी खूप लोकांना मार्गदर्शन केलं. ज्यांनी ते आपल्या आयुष्यामध्ये उतरवलं त्यांचं सोनं झालं, आणि ज्यांनी ते फक्त ऐकून सोडून दिलं त्यांना त्याचा काही फायदा झाला नाही. म्हणून जे आपण ऐकतो ते आपल्या जीवनामध्ये आपल्याला कसं उतरवता येईल यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. म्हणून ही भक्ती, श्रवण भक्ती, ही पहिल्या 1 नंबरची भक्ती आहे. ती आज आपण समजून घेतली तर सर्वांनी यापुढेही जास्तीत जास्त श्रवण भक्तीचा लाभ घ्या. ह्या भक्तीमध्ये खूप आनंद आहे. तर तुम्ही सगळे तो आनंद अगदी मनमुराद लुटा. त्यातून खूप तुम्हाला शिकायला मिळेल आणि तुमची आध्यात्मिक उन्नतीसुद्धा खूपच सुंदर त्यातून होऊ शकते. सद्गुरू कचरनाथ स्वामींचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेतच. सद्गुरू कचरनाथ स्वामी महाराज की जय. सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज की जय. सद्गुरू दत्तात्रेय स्वामी महाराज की जय. गुरुभक्तीचा विजय असो सर्वांसाठी. जय भगवान.